जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। भगवंताच्या कृपेने मिळालेल्या मनुष्य देहाचा सदुपयोग करावा या अतिशय पवित्र हेतून आपण सर्वजण भजन परिवारामध्ये एकत्र जमून भजनाचा आनंद घेत आहात। यापूर्वी मी बोललोय, पुढेही बोलीन, पण सेना नाभी महाराजांचा एक सुंदर अभंग आहे। भाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाटप आहे नारायण। मुखातून भगवंताचं भजन येण्याकरता फार भाग्यच लागतं। आपण वाल्मिकींची गोष्ट ऐकली असेल की वाल्मिकींच्या मुखातून रामनाम येईना तेव्हा नारद भेटले। या कथेचे अनेक पैलू आहेत, त्यातला एक पैलू माझे गुरुजी सांगतात, भगवंताचं नाम, भगवंताचं भजन मुखातून यायला भाग्यच लागतं। गोंदवलेकर महाराज म्हणत असत की आपण सोनाराकडे जातो, सुवर्णकाराकडे, आणि अंगठी आणतो, अनेक दागिने आणतो, ते दागिने एका डबीत ठेवतो। ती डबी जी असते अशी खटकन उघडते। आपण पूर्वीच्या असायच्या, आताही त्या प्लास्टिकच्या मिळतात, आणि त्यामध्ये व्हेल्वेट असतं बघा, मखमल असते, आणि त्या मखमलीत तो दागिना असा खोचून ठेवायची पद्धत असते। गोंदवलेकर महाराज म्हणत असत, तो दागिना नसलेली डबी, त्या डबीला काय किंमत आहे? तसं आपली ही मुखरूपी डबी जी आहे त्यामध्ये जीभरूपी वेल्वेट आहे, त्याच्यावरती भगवंताचं नाम, आता आपण गोड, अतिशय गोड पसायदान म्हटलं किंवा रामनाम नौका म्हटलं, अनेक पद म्हटलीत आपण, हे ज्या अर्थी आपल्या जिभेवरती आहे त्या अर्थी या डबीला किंमत आहे। गोंदवलेकर महाराज अशा अर्थानं मी आपली शब्दस्तुती करून प्रवचनाला आरंभ करतो। सर्वांना वंदन करतो नेहमीच्या पद्धतीने, आणि अतिशय एकाग्रतेने आपण समर्थांचा हा क्रमांक 7 चा मनाचा श्लोक थोडा अभ्यासूया। मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला ऐहिक जीवन उत्तम व्हावं असं वाटत असेल, क्रमाक्रमाने पारलौकिक जीवनावरती ऐहिक जीवनाचा परिणाम होतो, तेही जीवन उत्तम व्हावं असं वाटत असेल, आणि यथाकाली अधिकारी सद्गुरूंची भेट होऊन आत्मसाक्षात्कारापर्यंत म्हणजे आध्यात्मिक जीवन उत्तम व्हावं असं वाटत असेल, तर सगळ्यात पहिला आग्रह भारतीय संस्कृतीचा जो आहे तो नीतीबद्दलचा आहे। आता आपण जे काही आहोत हे पूर्वी जसे वागलोय त्याचं प्रोजेक्शन आज आहे। पूर्वीच्या कर्माचं फल आता आपण भोगतो आहोत। आपला देह जो असेल, आपले नातेवाईक असतील, आपण ज्या घरात असू, आपल्या भोवतीची सुखसोय जी असेल, एकूणच मनोरचना असेल, हे सगळं पूर्वीच्या कर्माचं, या आणि पूर्वीच्या अनेक जन्मांच्या कर्माचं प्रोजेक्शन आहे, त्याचा तो आरसा आहे। पूर्वी मी कसा वागलोय, तर आज जे काही माझ्या जीवनात आहे असा वागलोय। आता पुढे मला माझ्या जीवनात कल्याण व्हावं असं वाटत असेल, तर मी आज कसं वागू हे ठरवता येतं, आणि हा अधिकार फक्त मनुष्याच्या देहामध्ये आहे, इतर प्राण्यांमध्ये इतर देहामध्ये हा अधिकार नाही। फक्त मनुष्याचा देह असा आहे की ज्याला शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर क्रियमाण कर्म स्वातंत्र्य आहे। आत्ताच क्रियमाण करण्याचं स्वातंत्र्य वाघाला नाही। वाघाने एखादी गाय खाल्ली म्हणून वाघाला पातक लागत नाही, गायीनं दूध दिलं आणि तो अभिषेक देवाला केला म्हणून गायीला पुण्य लागत नाही। फक्त मनुष्याचा देह असा आहे ज्याला पाप आणि पुण्य, पाप म्हणजे वाईट कर्माचं श्रेय आणि पुण्य म्हणजे चांगल्या कर्माचं श्रेय। मग त्याचं श्रेय जेव्हा आपण घेतो ते श्रेय भोगावं लागतं, ते श्रेय भोगायच्या अवस्थेत येतं
त्यावेळेला त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रकर्षेण आरब्धम इति प्रारब्धम. ज्या कर्मांनी फल द्यायला आरंभ केला त्या कर्माला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आणि असं आपण सतत काही भोगत असतो. सुख भोगतो, दुःख भोगतो, अपमान भोगतो, सन्मान भोगतो, सत्कार भोगतो, सगळं भोगतो, अनुभवतो आणि त्याने रिॲक्ट होतो. त्याच्यावरती आपलं पुढचं प्रारब्ध ठरतं. असं एकूण आपलं जीवन आहे. समर्थ किंवा भारतीय संस्कृती आपल्याला आग्रहानं सांगते, पहिली गोष्ट लक्षात ठेव मानवा, की पूर्वीच्या केलेल्या कर्मांची आज फल भोगताना त्यांनी रिॲक्ट होताना पुढच्या कर्मांचं कंट्रोल तू तुझ्या ताब्यात ठेव, नियंत्रण तुझ्या ताब्यात असू दे. आणि या चांगलं वागण्याला, या चांगलं वागण्याच्या समतोलाला नीती असं म्हणतात. नीती, नियते इति नीती. आपल्याला नेते तिला नीती म्हणतात, किंवा नेता हा शब्द आपण ऐकलेला आहे. आपल्याला नेतात त्यांना नेता म्हणतात. आपल्याला चांगल्या मार्गाने नेणं हे त्यांच्याकडनं अपेक्षित आहे बरं का. आता आमचं काय काय नेता आणि आमचं काय पळवून नेता असाही एकाने अर्थ केला होता मध्यंतरी. विनोदाचा भाग जरी सोडून दिला तरी बोलण्याचा भाव असा की माझ्या जीवनामध्ये पुढे काय घडावं हे मी आज ठरवायला स्वतंत्र आहे. याला क्रियमाण कर्म स्वातंत्र्य असं म्हणतात. हे स्वातंत्र्य इतर देहामध्ये नाही. आणि त्याच्याकरता भारतीय संस्कृतीने आपल्याला उपदेश केला, तू असा असा वाग आणि असा असा वागू नको. दुसऱ्या मनाच्या श्लोकात आपण विचार केला होता, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. त्याचा तपशील पुढे पुढे मांडत जातात समर्थ. म्हणून गेल्या प्रवचनामध्ये आपण 6वा मनाचा श्लोक पाहिला. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू आणि नको रे मना मत्सरू दंभभारू. म्हणजे काम, क्रोध, मद आणि मत्सर या 4 गोष्टींचा विचार समर्थाने त्या श्लोकामध्ये केला. या श्लोकामध्ये समर्थ नीती सांभाळायला जे धैर्य आवश्यक आहे त्या धैर्याबद्दल आग्रहपूर्वक विवेचन करतात. समर्थांचा मनाचा श्लोक असा आहे, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे आणि मना सर्व लोकांचे रे निववावे. खूप महत्वाचं विवेचन आहे हे. संपूर्ण आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपण चुकू ज्यानी शकतो तो दुर्गुण आहे धैर्य नसणे. छोट्या छोट्या गोष्टीत आहे. आपण एखादा मोबाईल विकत घेतो घाई गडबडीत आणि एक 4 दिवसांनी चांगला मोबाईल लॉन्च होतो. छोटीशी गोष्ट आहे, किती नगण्य. मग आपण म्हणतो अरे थोडा धीर धरला असता तर मला हा मिळाला असता त्या किमतीत, 5G चा चांगला मिळाला असता, कशाला मी हे भानगडीत पडलो. हे जसं छोटस मोबाईलचं उदाहरण आहे, तसं जीवनाच्या फार मोठ्या प्रवासामध्ये 60व्या वर्षी मी कसा असेल, 70व्या वर्षी मी कसा असेल, माझं आरोग्य कसं असेल, माझ्या भोवतीचे लोक कसे असतील, या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचा असतो तो धीर, धैर्य. धैर्य याचा अर्थ बुद्धीनं काही धारण करायचं आणि त्याकरता काही सोसायचं, याला धीर लागतो. आणि समर्थ सांगतात छोटं छोटं धैर्य अनेकांच्या जवळ असतं, पण मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. अविचल पर्वत असतो त्याला मोठी मोठी वादळं, मोठे मोठे मेघ ढग येऊन आदळतात, आपटतात, पण अचल असा पर्वत जागचा हलत नाही. असं माझ्या जीवनामध्ये जे ध्येय मी ठरवलंय त्या ध्येयाकरता प्रयत्न करीत असताना मोहाचे काही क्षण येतात, काही कोसळण्याचे क्षण येतात. इथे धैर्याची अत्यंत आवश्यकता आहे. विलक्षण धैर्य लागतं. अनेक कथा आहेत. भगवान मारुतीराय सीता शोधा करता, आपल्या सगळ्यांना माहित असणारा प्रसंग आहे, पण या अँगलनी बघूया आपण. सीता शोधा करता लंकेमध्ये जाऊन पोहोचले. लंकेत पोहोचले, रात्रभर त्यांनी अनेक ठिकाणी जानकी देवींचा शोध घेतला. खूप ठिकाणी शोधताय, इकडे शोधा तिकडे शोधा.
आणि त्यांच्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्यातली एक गोष्ट लक्षात आली, आमच्याकडे लोक रात्री झोपतात, 8-9 नंतर सगळे झोपतात भारतात. इथे 8-9 नंतर बाजार लागतात आणि रात्रभर जागतात 31 डिसेंबर करता. काय राक्षसी संस्कृती म्हणजे काय? अगदी सोपं. असो, म्हणजे 31 डिसेंबर साजरा करू नका असा अर्थ नव्हे. जरूर जागा, पण तो हरी जागर असू द्या, भगवंताचं नाम घेत जागा. जरूर प्या, पण मसाले दूध प्या. आणि बाकी सगळं म्हणण्यापेक्षा आता जसं भजन करताय तसं भजन करा, झालं. एवढं केलं की झालं बस. असो, अनेक खिडक्यांमधून, झरोक्यांमधून मारुतीराय वाकून बघतात की इथे जानकी देवी आहेत का, इथे जानकी देवी आहेत का. फार गमती जमती वाल्मिकींनी लिहिल्यात. त्यावेळेला मारुतीरायांना अनेक घरामध्ये नग्न स्त्रिया पाहाव्या लागल्या. डोकावून पाहताना इलाज नाही समोर, कारण ते करता झाले ते जानकी देवी कुठे आहेत का. आणि मारुतीरायांच्या मनामध्ये छोटासा विचार आलाय की मी ब्रह्मचारी आहे, ब्रह्मचार्याने जे करू नये त्यातली एक गोष्ट असं दर्शन घेऊ नये, स्त्रीकडेच पाहू नये, चेहरा सुद्धा पाहू नये असं म्हटलंय त्यांनी. मी तर हे काय पाहतोय, चुकतंय का माझं. आणि लगेच काय वाल्मिकी असतील, वाल्मिकी सांगतात लगेच हनुमंतांच्या मनात काय आलं. पण वाल्मिकींना असा आशीर्वाद आहे ब्रह्मदेवाचा, लोकांच्या मनात काय आहे तुला कळेल आणि तू ते लिहिशील. वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद होता. मारुतीरायांच्या मनात काय आलं हे वाल्मिकींना कसं कळलं लिहिताना, तर ते कळेल असा ब्रह्मदेवांचा आशीर्वाद आहे. आणि हनुमंतांच्या मनात आलं की मी जानकी देवीचा शोध घेतोय, जानकी देवी मला हरणाच्या कळपात मिळणार आहेत का, त्या मला स्त्रियांमध्येच मिळणार आहेत, त्यामुळे मला स्त्रियांचे कळप पाहतच जावं लागणार आहे. आणि असे पाहत 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 रात्रभर हनुमंत फिरत राहिले. पहाटेची वेळ आहे, रावणाच्या महालामध्ये गेले. रावणाच्या शेजारी मोठ्या मंचकावरती अत्यंत सुंदर अशी स्त्री बहुडलेली पाहिली आणि हनुमंतांना वाटलं की जानकी देवी सापडल्या. आणि लगेच हनुमंत अंतर्मुख झाले, अरे माझा राम तिकडे इतका दुःखात असताना जानकी देवी अशा कशा झोपतील, अशा कशा निघतील. माझ्या मनात चुकीचं आलं आणि लक्षात आलं की हा ही मंदोदरी असू शकते, कारण मंदोदरी सुद्धा विलक्षण सुंदर होती वगैरे. तर तिथे हनुमंतांना थोडं फ्रस्ट्रेशन आले, वाईट वाटले, खूप वाईट वाटले. वाल्मिकीने तो प्रसंग खूप छान रंगवलाय की जानकी देवींनी आत्महत्या केली असेल का, जानकी देवींना कोणी खाऊन टाकलं असेल का राक्षसांनी, जानकी देवींचं काही बरं वाईट झालं असेल का. आणि तसं झालं असेल तर माझी इथं जी काही ही सहल झाली, ही ट्रिप झाली, ही व्यर्थ जाणार. मला परत जाऊन सांगावं लागेल रामरायांना की जानकी देवी नाही आहेत वाटतं, संपल्या. हे ऐकल्यावरती रामराय जगणार नाहीत. खूप प्रेम आहे रामरायांचं, देह लगेच टाकतील. रामराय संपले की लक्ष्मण जिवंत राहणं शक्य नाही आहे. या दोघांवर आमच्या सुग्रीव महाराजांचं खूप प्रेम आहे. सुग्रीवही लगेच आत्महत्या करेल, भरत शत्रुघ्नही संपतील, मग अयोध्येचं काय होणार. असे इतके विचार आले हनुमंतांच्या मनामध्ये. वाल्मिकी आपण वाचा युद्धकांड, सुंदरकांडाचा शेवटचा भाग. किती 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 वाईट वाटलंय. आणि लगेच हनुमंत म्हणतात, नाही, असा जर मी धीर सांडला तर माझ्याकडनं मोठं कार्य होणार नाही. समर्थांची ओवी आहे दासबोधात मध्ये, मध्येच तकवा सोडिला, मध्येच धीवसा सांडिला, म्हणजे धैर्य सांडलं तरी संसार हा शेवटाला कैसे निपावे. माझा हा प्रवास जो मी आरंभलेला आहे जीवनाचा, या प्रवासामध्ये मी मध्ये जर कोलॅप्स झालो, मध्ये जर कोसळलो, तर माझ्या जीवनामध्ये मी यश कधी मिळवणार. आणि हनुमंतांनी धैर्य धारण केलं. नाही, हा विचार म्हणजे हे कशा करता वाल्मिकी वर्णन करतात की हनुमंतांना सुद्धा कोसळायची वेळ आली होती, त्यांनी सुद्धा इथे धैर्याचा विचार केलाय. हे ऐकलं की आपल्याला कुठेतरी ते जवळचे वाटतात आणि आपल्याला धैर्य येतं. पण कित्येक वेळेला असं होतं की जो चांगल्या कार्याला बाहेर पडलाय त्याला अनेक प्रकारांनी छळलं जातं. आणि त्यातल्या त्यात अध्यात्मात किंवा धर्मात तुम्ही पुढे जायला सुरुवात करा की ही नास्तिकवादी माणसं जी आहेत ना, ती आपल्याला नावं ठेवतात. काय तुमचं वय, भजन कीर्तनाचं वय आहे का हो तुमचं. आमचे बुवा गमतीनं सांगतात, ते म्हणाले, बुवा सांगतो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे जेव्हा म्हणता येत नाही तेव्हा माणसं म्हणायला जातात, आले लांब 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 आले 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 कुठनं कुठनं आले. अशी पद्धत आहे बघा.
पूर्वीच्या काळी तर आता जरा थोडं उजाडायला लागलंय. गीता बिता हे मेल्यानंतर वाचण्याचे ग्रंथ म्हणत असत लोक. म्हणजे वाचणारा जो आहे ना किंवा निरूपण करणारा आहे माझ्यासारखा, तो मध्ये मध्ये म्हणजे डोळे मिटूनच म्हणायचा आणि मध्ये मध्ये कुणी उठून गेलं त्याच्यात दिसू नये, अशी एक सायकोलॉजी. ईट ड्रिंक अँड बी मेरी अशा अर्थाने जे लोक जगतात ते लोक अशा लोकांना त्रास देतात, छळ करतात, निंदा करतात, टिंगल करतात, अनेक अर्थाने त्यांना आपल्या ध्येयापासून च्युत व्हावा अशा अर्थाने त्रास देतात. हा जगाचा नियमच आहे. लक्षातच ठेवायचं. हा असं जर झालं नाही, माझा एक मित्र आहे तो सांगतो, तुम्ही ज्या मार्गावरनं चाललेले आहात त्या मार्गावर जर संकट नसतील तर तुम्ही चुकीच्या मार्गावरनं चाललेले आहात. किती करेक्ट आहे. म्हणून चांगल्या मार्गामध्ये जो साधक आहे त्या साधकाला निश्चित त्रास होणारच आहे, निश्चित. आणि दुसरी गंमत अशी, आपली जी इफिशियन्सी कार्यक्षमता आहे, आपली जी बुद्धी आहे, आपला जो चांगुलपणा आहे, आपलं जे तेज आहे, या सगळ्या गोष्टींची परीक्षा घेण्याकरता भगवंताची तशी योजना असते, हेही समजून घ्यायला पाहिजे. हाच प्रसंग हनुमंतांचा पुढून येतो मी, की पहाटेच्या वेळेला हनुमंत एका पुष्करणीवर येतात. पुष्करणी म्हणजे मोठा तलाव. ते म्हणतात पहाटेच्या वेळेला जानकी देवी संध्येला येतीलच. संध्येला पूर्वी स्त्रिया पण संध्या करीत असत बर का, कारण स्त्रियांची पण मुंज होत असे, त्यांच्या गळ्यात जानवं असे, त्या गायत्री करत असत. सगळ्यांना सगळे अधिकार होते. कुणाला जर असं काही ब्रेन वॉशिंग केलं असेल किंवा डोक्यात काही असं असेल की हे असं नव्हतं, स्त्रियांवर अन्याय झाला, असलं काही नव्हतं. हे आम्हाला आपल्या संस्कृतीबद्दल अनादर उत्पन्न व्हावा याकरता शिकवलेलं आहे. आणि म्हणून आपण एकदम स्ट्रॉंगली सांगितलं पाहिजे की जानकी देवी संध्या करत होत्या नव्हे, जानकी देवींनी श्राद्ध केलंय आपल्या वडिलांचं, आपल्या सासऱ्यांचं, क्षमा करा, दशरथ महाराजांचं, असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे. असो, तर संध्येला येईलच जानकी. आणि म्हणून हनुमंत असे एका झाडावर बसलेले आहेत. आणि इतक्यात पहाटेच्या वेळेला 4-4:30 झाले असतील, एकदम काही ढोल, लेझिम, ताशे असा वाद्यांचा गजर ऐकू आला. तर हनुमंतांनी वरून पाहिलं, इतक्या पहाटे कोण चाललंय? तर रावण स्नान संध्या करून सीतेला भेटायला चाललेला होता. रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेला तो अनुनय करायला जायचा की जानकी तू स्वतःहून माझ्या स्वाधीन हो, वगैरे वगैरे. तो पहाटेच्या वेळेला चालला होता. त्याच्या डोक्यावरती छत्र धरलं होतं ऊन नसताना सुद्धा, आणि समोर ढोल, लेझिम, ताशे वगैरे असं सगळं वाद्य, आणि धान्यमालिनी नावाची त्याची पत्नी त्याच्या बरोबर आहे. आणि असा तो चालला होता. आणि त्यावरनं हनुमंताला लक्षात आलं, अरे हा रावण दिसतोय. आणि मग रावण तिथे जाऊन पोहोचतो आणि जानकी देवीला सांगतो, पहिल्यांदा दम देतो, पहिल्यांदा प्रेमान वगैरे वगैरे. तो प्रसंग आता महत्वाचा नाही, धैर्याबद्दल आपण बोलतोय. आणि तो सांगतो की तू मला स्वाधीन हो, नाहीतर मी तुला बळजबरीनं शिवू शकत नाही, कारण मला 2 शाप आहेत, पण मी तुला मारू शकतो, ठार मारू शकतो. आणि माझ्या या राक्षसिणी ज्या आहेत त्या तुझे तुकडे करतील आणि मला नाश्त्याला तुझे मांस आणून देतील, वगैरे वगैरे. खूप वाईट बोलतो. आणि जानकी देवी पण त्याच्याशी बोलते. जानकी देवीनी समोर जे वाळलेलं गवत होतं त्यातल्या गवताची एक काडी अशी उपटली, काढली, आणि त्या काडीशी ती बोलते, असं वर्णन करतात वाल्मिकी. कारण पूर्वीच्या काळी असं फेस टू फेस बघून, परपुरुषाकडे बघून बोलायचं नाही अशी पद्धत होती. म्हणून ती, आणि त्यातल्या त्यात याची नजर वाईट आहे, चांगली नाहीये, त्यामुळे याच्याकडे तर बघायचंच नाही. आणि त्या गवताच्या काडीकडे बघून ती बोलते की, ती म्हणते की संपूर्ण तुझ्या लंकेमध्ये एकही शहाणा माणूस नाही आहे का? सगळेच मूर्ख आहेत का? अरे पहिला मुद्दा हा. दुसरा, तुला शहाणपणा शिकवणारा कुणी नाही का? दुसरा महत्वाचा मुद्दा, अरे हा विचार कर की तुझ्या पत्नीवर जर असा प्रसंग आला मंदोदरीवरती, तर तिनं कसं वागावं अशी तुझी अपेक्षा असेल, तुझं तिच्याबद्दल काय मत असेल. आणि तिसरा मुद्दा असा, तू म्हणतोयस की मी फार पराक्रमी आहे, पराक्रमी आहे, पराक्रमी आहे. अरे तू जर पराक्रमी असतास तर तू रामांना हरवलं असतंस, रामांशी 2 हात केले असतेस, युद्ध केलं असतंस, आणि मग मला सन्मानानं आणलं असतंस इथे. अरे तू कावळ्यासारखा आहेत आणि माझे रामराय गरुडासारखे आहेत, असं म्हणल्यावर तो अंगावर धावून आला आणि हात खड्ग म्हणजे मोठी तलवार अशी तिच्या अंगावरती जोरात मारणार. जानकी देवी हल्ली सुद्धा शांत बसलेली आहे. मेले तरी चालेल, पण मी माझं धैर्य सोडणार नाही. मुद्दा धैर्याचा चाललाय.
मना श्रेष्ठ धारिष्ठ म्हणून आधी लाखो वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा आज जानकी देवींचं नाव निघतंय बघ. धैर्य मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. मग धान्य मालिनी त्याला आवरते रावणाला आणि लांब घेऊन जाते वगैरे. आणि आता हनुमंतांच्या वरती प्रसंग आलाय की आता जानकी कोण आहे कळलंय. ज्याला जीवनात मोठं कार्य करायचंय त्याच्यामध्ये फार महत्वाचा सद्गुण आवश्यक आहे, ते म्हणजे धैर्य. ज्या प्रमाणात धैर्य आहे त्या प्रमाणात यशाची शिखरं गाठता येतात. हनुमंतांच्या वरती प्रसंग असा आलाय की आता मारुतीरायाना हनुमंताना जानकी देवींशी बोलायचंय की मी रामांचा दूत इथे आलोय, तुम्ही काळजी करू नका, रामराय येत आहेत. पण इथे हनुमंतांच्या धैर्याबद्दल वाल्मिकी लिहितात की एकदम जर पुढे गेलो मी तर जानकी देवी बिथरतील. त्यांना वाटेल रावणच वेश पालटून आला, त्या आरडाओरडा करतील. बाकीच्या राक्षसी आणि राक्षस माझ्या अंगावर धावून येतील. त्यांना मारण्यामध्येच मला वेळ द्यावा लागेल आणि माझं काम सगळं डिस्टर्ब होऊन जाईल. काय करू, व्हॉट टू डू, काय करू मी. आणि इथे धैर्याची परीक्षा देत हनुमंत विवेक करतात. जानकी देवींना सगळ्यात प्रिय काय आहे तर रामराय. रामरायांना तर मी इथे उपलब्ध करू शकत नाहीये, पण रामांचं चरित्र मी गाऊ शकतो. आणि इथे हनुमंत धैर्याची परीक्षा देतात. वृक्षावरती बसून संपूर्ण रामायण सुंदरकांडापर्यंत, हनुमंत इथे आले इथपर्यंत संपूर्ण रामायण गातात. उत्तरेला अत्यंत श्रेष्ठ अशी अयोध्या नगरी, तिथे दशरथ महाराज होऊन गेले, त्यांनी यज्ञ केला वगैरे वगैरे, खूप सुंदर चरित्र गातात. मग त्यानंतर वनवासाचं वर्णन करतात, जानकी देवींच्या अपहरणाचं वर्णन करतात. इथपर्यंत जानकी देवीला माहितीच आहे सगळं. ती असं 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 करून ऐकते. कोण गातय. आल्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी जानकी देवींना पहिल्यांदा सुखद धक्का होता, इथे रामायण कोण गातय. आणि रामराय निघाले आणि यानंतर सुग्रीवाशी मैत्री झाली, हे तिला माहित नव्हतं. सुग्रीवानी एक दूत इकडे पाठवला, तो इथे आला, इथपर्यंत हनुमंत बोलतात. आणि मग जानकी देवी म्हणतात मग तो दूत पुढे काय येत नाही. एक गोष्ट जरी यातली चुकली असती, विचार कराल, एक गोष्ट जरी चुकली असती, त्याचा अनुक्रम जर चुकला, सिक्वेन्स जर चुकला असता तर सगळं डिस्टर्ब झालं असतं. जे नंतरच्या काळात अनंत कान्हेरेंनी केलं. अनंत कान्हेरेंचं नाव आपण ऐकलं असेल, कोकणामधले अनंत कान्हेरे, खूप मोठे देशभक्त. मी त्यांच्या घरी जाऊन आलोय कोकणामध्ये, खूप मोठं घर आहे. फक्त त्यांनी नाशिकला लवकर बॉम्बस्फोट केला आणि सगळी योजना इंग्रजांना कळली, नाहीतर 50 वर्ष आधी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं. ऐतिहासिक मुद्दा मला सांगायचा नाही, आता मला सांगायचंय धैर्य. सुग्रीवाच्या बाबतीत ही कथा येते. ज्या वेळेला सगळे लोक समुद्र ओलांडून इकडे येतात, रामराय आणि सगळी सेना, हजारो पद्मसेना, रामराय, सगळे लोक इकडे आले आणि आता रावणावरती चढाई करायची आहे, प्रत्यक्षात आक्रमण करायचंय. त्यावेळेला सुग्रीवाला काय वाटलं कोणास ठाऊक, सुग्रीव एकदम सुवेलाचलावरून उडाला आणि त्रिकुटाचला एकदम उड्डाण करून रावणाच्या जाऊन भिडला आणि त्यांनी मारामारी सुरू केली. युद्धाच्या 2 दिवस आधी त्याला वाटलं की वालीनी रावणाला चांगला जेरबंद केला होता, मी पण 2-4 कानफाडीत देईन त्याला. आणि खरोखर रावण पडला, त्याच्या डोक्यावरचं मुकुट हे झालं, मुकुट खाली पडला. रावण हारायला आला आणि रावणाच्या लक्षात आलं की याच्याशी आपण असं 2 हात करू शकत नाही. आणि रावणाची मायावी विद्या जी आहे, जादू करणं जी आहे, अनेक रावण प्रगट झाले आणि आता सुग्रीवाचं काही चालेना. आणि सुग्रीवावरती अनेक शस्त्रास्त्र सोडली. सुग्रीव जखमी झाला आणि परत आला आणि रामांच्या पायाजवळ, म्हणजे पळून तो आला, वाचला थोडक्यात. इथे फार छान गदिमानी पद लिहिलंय बघा, मूल वाल्मिकी रामायणातल्या श्लोकावरच लिहिलंय. सुग्रीवा हे साहस असले, भूपतीस तुझा मुळी न शोभले. त्यात एक वाक्य येतं, नंतर विक्रम प्रथम योजना, अविचारे जय कुणा लाभले. विक्रम नंतर असतो, पहिल्यांदा योजना कराव्या लागतात. प्लॅन द वर्क अँड वर्कआउट द प्लॅन.
आणि या करता उतावीळपणा दूर टाकावा लागतो, या करता लागतं धैर्य. एक धैर्याची व्याख्या आपण पाहिली. दुसरा मुद्दा, साधकाच्या करता अनेक प्रकारची संकट आहे. एक लोकांचं संकट येतं मुद्दा आहे. उतावीळपणा, आतून आपल्याला काही प्रेरणा होतात, लवकर करूया, लवकर, फास्ट, हे एक दुसरं संकट. तिसरं धैर्याकरता येणारं म्हणजे धैर्याच्या विरुद्ध येणारं संकट आहे ते म्हणजे विकारांचं. कामक्रोधादी विकार जे आहेत ते आपल्याला गप्प बसू देत नाहीत. तमोगुण जो आहे तो आवश्यक आहे. रज, तम आणि सत्व या 3 गुणांचं शरीर आणि मन बनलेलं आहे. या 3 गुणांनीच आपण जगामध्ये वावरत असतो. आणि अनेक गुण असे डोकं वर काढतात, मला वापर, माझा उपयोग कर असं म्हणतात. आणि त्यावेळेला मला कुठला गुण कधी वापरायचा याचा विवेक करता आला पाहिजे. याकरता लागतं धाडस, धैर्य. कारण मी जेव्हा चांगलं, मगाशी म्हणलो तसं, मी चांगल्या कार्यामध्ये आहे, अशा वेळेला निंदा करणारच आहेत लोक. साधारणतः रिटायरमेंट झाली की माणसं बऱ्याचदा थोडी मोकळी होतात आणि मग देवधर्माला थोडीशी लागू शकतात. लागतातच असं नाही. उचलायची वेळ आली तरी सुद्धा नाम न घेणारे लोक आहेत, असं गोंदवलेकर महाराज म्हणत असत. अगदी उचलायची वेळ आली तरी सुद्धा सिरियल पाहतात. असो, गमतीचा भाग सोडून देऊया. सांगण्याचं कारण असं की फार भाग्याने हे वाटतं की देवधर्म काही करूया. देवधर्म इन द सेन्स या शरीराला चालवणारं जे चैतन्य आहे त्याची आपली स्पष्ट ओळख करून घेऊया. हे विश्व चालवतो कोण, अशा अर्थानं वाटायला भाग्य लागतं. कारण रिटायरमेंट नंतर माणसाला थोडासा वेळ होतो म्हणून लागतात काम. नाम घेऊया, तीर्थयात्रेला जाऊया, प्रवचन ऐकूया, दासबोध वाचूया, ज्ञानेश्वरी वाचूया, व यांचा चांगला भजन परिवार आहे, आता सामील होऊया त्यात आता तरी. अशा अशा अर्थाने एखाद्याला वाटू शकतं एक गंमत थोडीशी. पण अशा वेळेला निंदा करायला माणसं लगेच सरसावतात. हो हो माहितीये, मराठीत म्हण आहे, करून करून भागले, असं अगदी हेल काढून बोलतात बघ. मग आता लगेच माणसाचं धैर्य जातं. नको बाबा, उगाच निंदा बिंदा त्यापेक्षा भानगड नको. तुकोबांचं एक छान अभंग आहे बरं का. या धैर्याची परीक्षा कसं असते याच्याकरता छान अभंग आहे. तुकोबा म्हणाले, तीर्थ करू जाता म्हणती कावळा, न करिता त्याला हसताती. आमचे गुरुजी गमतीनं गोष्ट सांगायचे. ते म्हणाले, असेच एक रिटायर झाले नवरा बायको आणि त्यांनी ठरवलं आपण 4 धाम यात्रा करूया, 4 धाम यात्रा करूया, जाऊया केदारनाथला इत्यादी ठिकाणी. आणि म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारचं तिकीट काढून आणलं, कुठल्या तरी ट्रॅव्हल कंपनीचं तिकीट काढून आणलं. आणि गल्लीत कळलं, पेठेमध्ये कळलं की आपले शामराव चाललेत तीर्थयात्रेला. मग काही लोक असे टीम करून बसतात, कुटाळ कट्टा म्हणतात त्याला, त्या कट्ट्यावरती बसतात मुद्दाम. असे ग्रुप पण असतात निंदे करता. आणि असे ग्रुप सगळे बसले आणि निंदा सुरू झाली. कळलं का आपले शामराव तीर्थयात्रेला चालले, कळलं का तुम्हाला? दुसरे म्हणले, आपले शामराव दर सॅटर्डे संडे ते काय करत होते आम्हाला माहितीये, करून करून भागले ना आता देवपूजेला लागले. आता हे शामरावनं कळलं तुमच्याबद्दल ते असं असं म्हणत होते, वाईट वाटलं त्यांना. मग त्यांनी तिकीट कॅन्सल करून टाकलं. जाऊ दे, लोक निंदा करतायत ना, करून करून भागले ना आता देवपूजाला लागले, तिकीट कॅन्सल केलं. हेही लोकांना कळलं. काही दिवसांनी तिकीट कॅन्सल केल्याचंही कळलं. जरा एक मातकथा आहे, तयार केलेली कथा आहे, त्यातनं आपल्या स्वतःच्या स्वभावाची ओळख होण्याकरता ही कथा माझे गुरुजी सांगायचे. आता ते लोकांना कळलं तीर्थयात्रेला जाणार नाहीयेत आपले शामराव, तिकीट कॅन्सल केलं त्यांनी. होय ना, पुन्हा निंदा सुरुवात. तरी आम्हाला वाटलंच होतं, इतका पापी तीर्थयात्रेला कसं जाणार, आपल्याला कुठली आली तीर्थयात्रा. तुकोबांचा अभंग फार छान आहे. तीर्थ करू जाता म्हणती कावळा. कावळे जसे तीर्थ म्हणजे अनेक तीर्थावर कावळे असतात कारण तिथं काही खायला प्यायला मिळतं म्हणून, तसे तीर्थयात्रेला जातात म्हणे. न करिता त्याला हसताती, फार खाय त्यासी म्हणती खादाड. एखाद्याचं जेवण असं मजबूत असतं, भरपूर जेवतो. काही काही लोकांचे अजून सुद्धा पोटभर पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. 4-5 पोळ्या चेपणं ज्याला म्हणतात, खाणं बिणं नाही, चेपणं. चांगला एवढा अर्धा किलोचा भात, मस्तपैकी आमटी. असा मनुष्य जेवायला बोलायला माणसं घाबरतात. नको त्याला नका बोलू, आपला सगळा अंदाज चुकवेल.
तो येताना दिसला फाटकन, इडलीचा डबा झाकून ठेव, त्यानं पाहिला तर सगळं त्याला द्यायला लागेल. भरपूर खाणाऱ्याला माणसं हसतात आणि कमी खाणाऱ्याला पाप्याच्या कपाळी अन्न कैसे. काही लोक कमी, एक चतकोर पोळी, अर्धी पोळी. बरोबर आहे, पूर्वी दिलं नसेल हो, म्हणून आता नाही खायला मिळत. आजच सकाळी मी विचार वाचला, खूप छान विचार. जी माणसं अनसक्सेस असतात त्या माणसांना लोक हसतात आणि जी सक्सेस असतात त्यांचा द्वेष करतात. आहे की नाही जगाची पद्धत? सामान्यतः बघा, तुकोबा सांगतात, न करिता त्याला हसताती, तीर्थयात्रा न करणाऱ्याला हसतात. फार खायते असे म्हणती खादाड, नाही खात ते पाप्याच्या कपाळी अन्न कैसे. शेवटी तुकोबा सांगतात, तुका म्हणे किती राखावा लौकिक, अवताराधिक त्रास घेती. लोकांनी अवतारांना सोडलं नाही हो, रामकृष्णांची निंदा करतात. रामांनी जानकी देवींना लोकांच्या मताकरता लांब ठेवलं वाल्मिकींच्या आश्रमात, याकरता अजूनही निंदा केली जाते की नाही? त्यावेळेला लोकांनी निंदा केली की नाही? रावणाच्या इथे वर्षभर राहिलेली जानकी रामांना कशी काय सिंहासनावर चालते, अशी लोकांनीच निंदा केली. म्हणून लोकांना बरं वाटावं म्हणून जानकी देवींना वाल्मिकींच्या आश्रमामध्ये व्यवस्थित ठेवलं, तरी लोक निंदा करतात. कसं रामांनी वागायचं? रामांची निंदा तर करता आली असती जर त्यांनी दुसरं लग्न केलं असतं. तरी पण आजही लोक बोलणारे आहेत की नाही? असं वागलं तरी बोलतात कृष्ण, बर ठीक आहे, रामांच्या बाबतीत कृष्णांनी अनेक लग्न केली, नावं ठेवतात की नाही? अनेक जणींना आधार दिला पती या नात्याने, नुसते सहानुभूती नाही. लक्षात घ्याल, पत्नी म्हणल्यानंतर त्या सगळ्यांना अधिकार आलाय, इतका अधिकार दिला, त्यांची निंदा करतात. माहितीये आम्हाला. तुकाराम महाराज इथे कशा करता? धाडसा धैर्या करता सांगतात, तुका म्हणे किती राखावा लौकिक, अवताराधिक त्रास घेती. अवतारांना सोडलेलं नाहीये. म्हणून माझ्या जीवनात अनेक अर्थानी धैर्याची गरज आहे. कार्यामध्ये धैर्याची गरज आहे, साधनेमध्ये धैर्याची गरज आहे. निंदा करतील लोक, त्यामध्ये धैर्याची गरज आहे. मी माझ्या ध्येयापासून च्युत न होता मला हे ध्येय गाठायचंच आहे, अशा अर्थाने मी जेव्हा पुढे जाईन, पुढे जात राहीन, त्यावेळेला अनेक अर्थाने माझ्यावरती संकट आली तरी सुद्धा मी माझ्या जीवनात कधी चुकणार नाही. याच्या करता गरज लागते धैर्याची. आणि बरीचशी कार्य जीवनामध्ये धैर्य नसल्यामुळे अर्धवट पडतात, कोसळून पडतात. एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्याला उपासना करायची आहे त्याची धैर्याची परीक्षा भगवंत घेतोच. एक प्रसंग सांगतो, समर्थ रामदास स्वामींचे मनाचा श्लोक मी सांगतोय. समर्थांच्या संप्रदायामध्ये अनेक जण आले त्या काळामध्ये, अनेक स्त्रिया पण आल्या. यामध्ये बय्याबाई आहेत, सतीबाई शहापूरकर आहेत, अक्काबाई आहेत, आणि समर्थांच्या पट्टशिष्यांमध्ये एक स्त्री शिष्य आहेत, त्या म्हणजे मिरजेच्या वेणाबाई, वेणा स्वामी. या मुलीचं लग्न 10व्या वर्षी झालं. पूर्वीच्या काळी विवाह लवकर होत असत, अनेक कारण होती त्याला, तिकडे आता जायला नको. 10व्या वर्षी लग्न झालं आणि 15 दिवसांनी ही मुलगी आपल्या माहेरी आली मिरजेला, आणि तिला निरोप आला की तुला ताबडतोब सासरी म्हणजे कोल्हापूरला, मिरजेला बोलवलंय. कोल्हापूरला माहेर आणि मिरजेला सासर. बरं मी चुकलो, उलट बोललो ते. कोल्हापूरला माहेर आणि सासर मिरजेला. तर कोल्हापूरला आल्या होत्या त्या, एक 15 दिवस झाले होते लग्नाला, आणि परत आल्यात. परत त्यांना मिरजेला बोलावलं. कशा करता? त्यांचा पती जो 10-11 वर्षाचाच होता, तो पोहायला गेला, मुलं पोहायला गेली, बुडून मरण पावलं. आणि या मुलीला अत्यंत दुःख झालं. दुःख म्हणजे काय, कुऱ्हाड संपलंच जीवन ना. पुनर्विवाह वगैरे त्यावेळेला काही हा विषय नव्हता. खूप कठीण परिस्थिती. आणि अशा वयामध्ये ही मुलगी, त्यावेळेला ते पांढरा अलवण नेसायची पद्धत होती, अनेक प्रकारे तिचा छळ म्हणूया अशा अर्थानं झालाय. आणि 7 वर्ष ही मुलगी काय करते, तिला दुःखच न संपणारं दुःख तिच्या जीवनात आलंय. आणि अशा वेळेला त्यांच्या घरी येणारे जे गुरुजी होते, म्हणजे पूजा अर्चा सांगणारे, त्यांनी सांगितलं, भाई भागवत वाच. भागवत हा दुःख संपवणारा ग्रंथ आहे, अंतर्मुख करणारा ग्रंथ आहे. म्हणून ती एकनाथी भागवत वाचत होती. आणि अशी ती सलग 7 वर्ष भागवत वाचते. आणि 17 वर्षाची असताना त्या दारामध्ये समर्थ रामदास स्वामी भिक्षेला आले.
जय जय रघुवीर समर्थाची घोषणा केली. ही मुलगी आतमध्ये गेली, थोडे तांदूळ गहू एका सुपामध्ये घेतले, गुळाचा एक खडा घेतला, काही थोडी रक्षणा घेतली, बाहेर आली. वाढणार काय वाटलं समर्थांना कोणास ठाऊक. समर्थांनी तिचा चेहरा पाहिला आणि कुंकुम तिलक तिच्या कपाळावर नाहीये हे पाहिलं आणि समर्थांना वाईट वाटलं. का वाईट वाटलं तर संतांची लक्षणं अनेक आहेत, त्यातलं एक लक्षण, संत स्वतःच्या जीवनात कितीही दुःख सहन करतात पण संतांना दुसऱ्याचं दुःख सहन नाही होत. दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, परसंतोषे सुखी व्हावे, अवघेची सुखी असावे ऐसी वासना. या जगात सगळे लोक सुखी असावेत असं नेहमी संतांना वाटतं. त्यांची ओळख नाही माझी तरी त्यांना वाटतं तुकोबांना की मकरंद बुवाचं कल्याण व्हावं, ज्ञानोबांना वाटतं तुमचं माझं कल्याण व्हावं. आपण त्यांच्या समाधीवर अभिषेक करावा ही त्यांना इच्छा नसते. संताची व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते कधी दूर होत नाही. सगळे सुखी असावेत असं ज्याला वाटतं त्याचं हृदय संत हृदय झालं असं म्हणतात. समर्थांना वाईट वाटलं. अर्थात लगेच त्यांनी मला खूप वाईट वाटलंय ग तुझ्याकरता असं काही नाही, त्याच्याकरता काहीतरी प्रॅक्टिकल लेवलला बोललं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, बाळा कुठला ग्रंथ वाचत होतीस ग? वेणाबाई म्हणाल्या, मी एकनाथी भागवत वाचत होते. समर्थांचा पुढचा प्रश्न, जे वाचत होतीस ते कळलं का तुला? कारण कळल्याशिवाय वाचणं हे उपयोगाचं नाहीये, कळलं पाहिजे ते. ज्ञानोबा म्हणाले, अर्थे विण पोथी वाचू नये. अर्थ कळला पाहिजे. त्या पोथीला काही अर्थ आहे ना, तर नुसतं डम 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 काही असे काही अर्थहीन शब्द आहेत का? ते अर्थ आहे ना, तर अर्थ कळला पाहिजे. आणि ज्याला कळला पाहिजे, लक्षात घ्याल, बुद्धिमान जो आहे, जो सुशिक्षित आहे, त्याची जबाबदारी पण वाढते. ज्याला वाचताच येत नाही त्याला अर्थ कळून घ्यायची गरज नाहीये, पण जो जेवढा शिकला तेवढी जबाबदारी वाढून जाते. ड्रायव्हिंगचं लायसन्स मिळालं की गाडी चालवण्याची जबाबदारी वाढली की नाही? त्याला गाडीच चालवता येत नाही, त्याला गाडी चालवायची जबाबदारीच नाहीये. तसा सुशिक्षित जो आहे, जो सुसंस्कृत आहे, जो शहाणा आहे, त्याची जबाबदारी वाढते. ती जबाबदारी ही की समजून साधन करा. एक आहे न समजता साधन करणं, त्याला भोळा भाव म्हणतात. तो ज्याला शोभतो त्याला शोभतो. तुम्हाला मला जाणून साधन करणं शोभतं. याचं कारण असं की आपल्याला कळतंय, आपल्याला काहीतरी कळतंय म्हणून कळवून घ्यावं लागतं. असो. ती म्हणाली, मला नाही अर्थ कळला. खरं बोलली ती. तर बऱ्याचदा माणूस तसा कळलाय मला यांनी सुरुवात करतो, तशी माझी गीता झाली आहे पण तरी तुम्ही सांगा. तशी झाली म्हणजे संपलं, तिथं गुरु म्हणतात नापास. असो, नाही कळला. म्हणाले, बाळा समजून वाचत जा, समजल्याशिवाय पुढे जाऊ नकोस. ती म्हणाली, समजत नाही त्या उभीचं काय करायचं? हा संवाद अंगणात चाललाय. समजत नाही त्यावेळेला अधिकारी लोकांना विचारावं, सद्गुरूंना विचारावं. ती म्हणाली, अजून मला सद्गुरू मिळालेले नाहीये. मला कधी मिळतील सद्गुरू? मी कुठे जाऊ? समर्थांचं वाक्य आहे, आपल्या शास्त्राचंच वाक्य आहे, सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. आपल्या चांगलं वागण्याचा आउटपुट जर काय असेल तर आपल्या जीवनात सद्गुरू येतात. माणसं म्हणतात आम्ही गुरु केला. गुरु करायचा नसतो, गुरु मिळायचा असतो. गुरु केला याचा अर्थ तो नव्हता, आम्ही त्याला केला. जसं मुख्यमंत्री आमचे बाळासाहेब ठाकरे सांगायचे, आम्ही मुख्यमंत्री केला, म्हणजे नारायण राणेंबद्दल बोलायचे. ते केला म्हणजे तो नव्हता म्हणायचे, मी त्याला केला मुख्यमंत्री. तसा गुरु करायचा नसतो. योग्य त्यावेळेला मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरू येतात आणि त्याला मार्गदर्शन करतात. बाळा तू निष्ठा ठेवून उपासना करीत राहा, एक दिवस सद्गुरू जीवनात येतील. वाढ भिक्षा. भिक्षा घेतली निघून गेले. आता तळमळ लागली, मला गुरु कधी मिळतील, गुरु कधी मिळतील. आणि काही एक 15 दिवस महिन्याभराने ती आपल्या माहेरी आली कोल्हापूरला. आणि तिथे कोल्हापूरला कोणाची तरी कीर्तन चालली आहेत महालक्ष्मी मंदिरात, असं तिच्या कानावर आलं. कीर्तन प्रवचन आवडत असत. हे सगळे मोठे झालेले लोक आहेत ना, संत, हे सगळे कीर्तन प्रवचनावर भजनावर प्रेम करणारे होते. लक्षात घ्या, सगळे. कुठलाही संत तुम्ही काढून बघा, कुठल्याही संताचं चरित्र काढून बघा, हे कीर्तन प्रवचन एकतर करणारे होते नाही तर ऐकणारे तरी होते.
ज्ञानोबा तुकोबा तर कीर्तन प्रवचन करणारे होते. स्वामी समर्थ त्यांना प्रवचन अत्यंत आवडत असे. गजानन महाराज अत्यंत आवडत असे. टेंबे स्वामी महाराज, सगळे संत, सगळे मोठे लोक, छत्रपती शिवाजी महाराज महाभारत फार मनापासून ऐकत असत. महाराजांचा आवडता ग्रंथ महाभारत होता. आणि म्हणून जाणता राजा म्हटलंय, जे तुम्ही ऐकताय अपडेट आणि अपग्रेड होत राहता. सांगण्याचा भाग असा की वेणा स्वामी संध्याकाळच्या वेळेला आपल्या आई वडिलांबरोबर कीर्तनाला अजूनही कीर्तन होतात बरं तिथं. मी अनेकदा कीर्तनाला गेलोय महालक्ष्मी मंदिरात. 6-6 महिने कीर्तन चालतात, जानेवारी ते जून मध्ये. रोज कीर्तन असतं संध्याकाळी 7 ते 9 रोज. आता सध्या कोविडमुळे बंद आहे सध्या, पण आणि हजारोंची गर्दी असते. आणि आज हजारोंची गर्दी असते. विचार करा समर्थांच्या कीर्तनाला किती गर्दी असेल. खूप उदंड गर्दी. त्या गर्दीमध्ये स्वतः पाराजी पंत म्हणजे वेणाबाईंचे, गोपजी पंत म्हणजे वेणाबाईंचे वडील गोपजी पंत देशपांडे, त्यांच्या सौ आणि वेणा ही 3 जण कीर्तनाला जाऊन बसलेत. आणि इतकं बरं वाटलं वेणाबाईंना. त्या दिवशी आमच्या दारात भिक्षेला येणारे महापुरुष तेच कीर्तन करतायत. केव्हा एकदा पुढे जाते आणि समर्थांची पावलं घट्ट धरते, असं वेणाबाईंना झालं. कीर्तन आटोपलं आणि गोपजी पंतांनी आणि गोपजी पंतांच्या सौंनी आणि वेणाबाईंनी समर्थांना नमस्कार केला. आणि गोपजी पंतांच्या मनामध्ये आलं, आपल्याला सद्गुरू मिळाले तर किती बरं होईल. आणि हेच सद्गुरू, यांच्याबद्दल थोडं ऐकलं होतं, वदंता होती की यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली नाशिकला पाण्यामध्ये उभं राहून. यांना रामाने दर्शन दिलं. परंपरा आहे घरामध्ये, अधिकार आहे. आणि कन्सेप्ट क्लिअरन्स सगळ्यात महत्वाचा लागतो सद्गुरूंचा. कन्सेप्ट क्लिअरन्स. सद्गुरू चमत्कार करणारे ज्याला लागतात तो सद्गुरूकडे जायच्या योग्यतेचाच नाहीये. काहीतरी हळद कुंकू काढून दाखवतात, काहीतरी चमत्कार, त्या सिद्धींचा भाग आहे. त्या सिद्धीचा सद्गुरूंशी संबंध कधीच लावू नका. मला वेदांताचा अंतर्मुख होऊन आत्मा ओळखण्याचा उपदेश जो करतो त्याला सद्गुरू म्हणतात. सद्गुरूंची जबाबदारी ती आहे केवळ प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करणं, प्रापंचिक चमत्कार करून दाखवणं. तेही काही वेळा होतं, नाही असं नाही. पण अनेकदा सद्गुरूंवर निष्ठा ठेवली की आपल्या प्रपंचातली पण कामं होऊ शकतात, पण ते सद्गुरूंचं मुख्य ध्येय नसतं. असो, हे योग्य आहेत असं वाटलं. पण समर्थांचा धाक असा होता की असं कोण म्हणणार, काय महाराज अनुग्रह देता का, म्हणून काही बोलले नाहीत गोपजी पंत. दुसऱ्या दिवशी समर्थ आणि त्यांचे शिष्य कल्याण इत्यादी नेमके त्यांच्या दारात भिक्षेला. जय जय रघुवीर समर्थ, मोठा जय जयकार झाला. अतिशय सुंदर अशी भिक्षा. दारादारात जाऊन हिताचा उपदेश करणारी आमची सांप्रदायिक मंडळी आहेत. बरं, समर्थांनी 400 वर्षापूर्वी विचार केला, लोक कीर्तनाला येऊ शकत नाही म्हणून त्यांच्या दारात 1 मिनिट कीर्तन करायचं, ते म्हणजे भिक्षा आहे. काही मागण्याकरता भिक्षा नाहीये, देण्याकरता भिक्षा आहे. बरं का, आज सुद्धा लोक सांगतात, बुवा दारामध्ये भिक्षेकरी आले की आमच्या अंगावर रोमांच येतात. कितीतरी गोष्टी आहेत. असतो, आजचा वेळ नाही आपल्याला. गोपजी पंतांनी प्रश्न विचारला, महाराज घरात येता का? ते म्हणले येतो. समर्थांची पाद्यपूजा केली त्यांनी आणि समर्थांना विचारला अनुग्रह देता का? ते म्हणले त्याकरता चालू आहे. तुमची योग्यता आहे आणि मी अनुग्रह द्यायला आलोय. आणि यांना प्रेरणा वरून असतात, संतांना प्रेरणा वरून असतात की मी तुला अनुग्रह, जसं भर्तरी नाथाना दत्तात्रेयांचा अनुग्रह झाला. आपण ऐकलं असेल भर्तरी चरित्र, की भर्तरी वास्तविक राजा आहे. पिंगलेवर अत्यंत प्रेम आहे, वेडा आहे तो आपल्या पत्नी करता. असा राजा शिकारीला गेलेला असताना तळमळीनं तहान लागली. इतकी तहान लागली की आता मरतोय का थोड्या वेळानं मरतोय. त्यांच्या टीमला सगळ्या एका ठिकाणी गेला, समोर पाणवठा पाहिला आणि हात लावणार, इतक्यात भगवान दत्तात्रेय बाहेर आले. म्हणजे साधूच्या वेशात होते, त्रिमुखी दत्त नाही, एकमुखी होते. आणि सांगितलं, तुला सद्गुरू असतील तर पाणी पी, नाही तर पाण्याला हात लावला तर तुझ्या पापामुळं पाणी आटून जाईल. ज्याच्या जीवनात सद्गुरू नाही त्याच्यासारखा पापी नाही कोणी, चल जा. मग त्यांनी सांगितलं, महाराज मला अनुग्रह द्या पण पाणी पिऊ द्या. काय काय भाग्यवान असतील भर्तरीनाथ. सांगण्याचा मुद्दा असा की त्यांना प्रेरणा वरून असतात. आणि मग अनुग्रह दिला. गोपजी पंतांना अनुग्रह दिला, त्यांच्या सौना अनुग्रह दिला. आणि वेणाबाईंनी पण मागितला, मला पण अनुग्रह देतो. आणि अनुग्रह दिला. आणि त्या दिवशी वेणास्वामी सनाथ झाल्या.
जोपर्यंत जीवनात गुरु नाही तोपर्यंत आपण अनाथ आहोत. असं वचन आहे बरं. तुमच्याजवळ वाटेल ते असू द्यात, काही काय वाटेल ते असू द्यात, ते तुमच्या जीवनाची पूर्णता देणारं नसतं. पण ज्याच्या जीवनात सद्गुरू आहेत, सद्गुरू करणं म्हणजे दत्तक जाणे गेल्यासारखं आहे. सगळी जबाबदारी माझी त्यांनी घेतली. हे कोणीतरी बोलत नाहीये, ज्ञानोबांचा अभंग आहे. ज्ञानोबा सांगतात निवृत्तीनाथांना, अनुग्रह होण्यापूर्वीचा आणि झाल्यानंतरचा अनुभव. आजवरी मी होतो जी मोकाट. मोकाट कुत्र असतं ना, तसा मी होतो. आज मला तुमचा अनुग्रह झाला, मी आज सनाथ झालो. आणि आपल्याला आत्ताच्या भाषेत बोलूया, मोकाट कुत्री असतात ना, त्यांना नगरपालिकावाले पकडून नेतात. आणि ज्याच्या गळ्यात पट्टा असतो ना, पट्टा म्हणजे माळ, त्या नगरपालिकावाल्यांना कळतं याला कोणीतरी मालक आहे, ते नेत नाहीत. तसा यमराज फरफटत त्यांना नेतो, त्यांच्या जीवनात सद्गुरू नाही. सद्गुरू आहेत त्यांना नेतो की नाही, नेतो, पण तो सद्गुरूंची कन्सल्ट करतो की असं असं याला न्यायचं, घेऊ का. मग त्या लेवलला ती मीटिंग चालते सूक्ष्मामध्ये या देवतांची. आणि ते सांगतात असं करू नका, याला अपमृत्यू देऊ नका, याला या कारणाने या वेळेला असे न्या. असा अधिकार त्या गुरुभक्ताचा असतो. असो, मला तर तो मुद्दा सांगायचा नाहीये. या पद्धतीने वेणास्वामींना अत्यंत आनंद झाला. धैर्याकरता आपण बोलतोय. आणि वेणास्वामी रोज, कारण महिना महिना कीर्तन चालायची पूर्वी, रोज कीर्तनाला जातात. आता शिष्य आहेत त्या, सबळ पायाशी बसतात. अनेक स्त्रिया आहेत, समर्थांच्या अनेक शिष्य आहेत. समर्थांनी त्या काळात स्त्रियांना अध्यात्मात एक वेगळा अधिकार दिलाय. संपूर्ण समर्थांच्या वाङ्मयामध्ये स्त्रीबद्दल एकही शब्द वाईट बोललेला नाही. एकही शब्द. स्त्रियांचा सन्मान, स्त्रिया किती महान असतात हे समर्थांनी वारंवार सांगितलंय. आणि समर्थांच्या अनेक मठाच्या मठपती स्त्रिया होत्या. उत्तम, म्हणजे वेणाबाईंचंच वर्णन, त्यांनी 130 वेळेला रामायण लिहिलं आणि लोकांना भेट दिलं. अधिकार संपन्न साक्षात्कारी महापुरुषांपैकी या वेणास्वामी आहेत. सतीबाई शहापूरकर आहेत. खूप अधिकार संपन्न या स्त्रिया होत्या. असो, आणि आता धैर्याची परीक्षा सुरू झाली. लोक निंदा करायला लागले. वेणास्वामी येताना दिसल्या, बाजूला व्हा, मीराबाई आल्या. टोचून बोलणं ज्याला म्हणतात. हो, स्वतःला मीरा समजते, बुक्का काय लावते, पांढरी साडी काय नेसते, शहाणी आहे ती. आणि हे कानावर जाईल असं. बुवाच्या नादाला लागली आहे त्या. मी सगळं बोललं पाहिजे असं नाही, पण आपण अंदाजानं काय काय कानावर आलं असेल. आज सुद्धा समाज खूप बदललाय असं नाहीये. आज सुद्धा समाज सुरुवातीला वाईट आहे तेच पाहतो. एखादा मुलगा आणि एखादी मुलगी रस्त्यानं चालली असेल तर अनोळखी मनुष्य बहुतेक यांचं काहीतरी प्रकरण आहे असंच म्हणतो. आणि ते असतात सख्खे बहीण भाऊ. माहीत नसताना बोलणं हा मनुष्याचा स्वभाव. आणि दोघं एकत्र आले की तिसऱ्याची निंदा करणं हा एक फॅशन. आणि वाईट वाटायला लागलं. आणि वेणास्वामींना खूप वाईट वाटायचं, खूप वाईट वाटायचं. का? अरे मी इतकी पवित्र आहे अंतःकरणाने, माझा गुरु तर साक्षात्कारी आहे, असं बोलणं बरोबर नाही समाजाने. अशा अर्थानं वेणाबाईंना वाटायचं. आणि 2 दिवसांनी आता समर्थ जाणार आहेत. तेव्हा वेणाबाईंनी विचार केला, माहेरच्याना मी नकोय, माहेरी पण मला हिडीस पिडीस केलं जातं. सासरच्याना तर मी अजिबातच नकोय, मला पांढऱ्या पायाची म्हटलं जातं. मी आल्याबरोबर नवरा गेला म्हणून मला तिकडेही सासू सासरे बोलतात. या दोघांवर ओझं होऊन राहण्यापेक्षा समर्थांचे अनेक मठ आहेत, त्यामध्ये मठांमध्ये स्त्रिया मठपती आहेत. तर मी समर्थांना विचारू का की मला पण नेता का? मी कुणावर ओझं बनून राहू इच्छित नाही आणि एखादं कार्य करीन मी चांगलं. आणि म्हणून कीर्तन आटोपलं. पूर्वीच्या काळी कीर्तन असं 1.5 तास 2 तास असं नसायचं. तर समाधान होईपर्यंत म्हणजे 4-4 5-5 तास 6-6 तास कीर्तन चालायची. रात्री 9ला चाललेलं कीर्तन पहाटे 3ला संपत असे. घाबरू नका, मी 10 मिनिटात थांबणार आहे. म्हणजे पूर्वीची पद्धत. करू हरी कथा, नामदेवांचा अभंग आहे, मुखी रामनाम जेणे होये चित्ता समाधान, समाधान होईपर्यंत कथा. आजही आम्ही अमरावती वगैरे भागात जातो, तिथे कीर्तन सुरू होण्याची वेळ लिहितात.
संपण्याची वेळ लिहित नाहीत. कीर्तन 7 वाजता, मग 7 ते 9 होईल, 7 ते 10 होईल, 7 ते 11 होईल, 3-4 तास तर कीर्तन असतंच. कोकणामध्ये 4 तासापेक्षा कमी कीर्तन केलं तर त्या बुवाला कीर्तन येत नाही असं म्हणतात. कमी कीर्तन केलं तर. असो, गमतीचा भाग सोडून देऊया. मी याचं कन्क्ल्युजन काढलंय, प्रपंचाकरता वेळेचं बंधन असावं, परमार्थाकरता ते नसावं. वेळेच्या अतीत परमार्थ आहे. शिस्तीत आपण सगळं प्रवचन करूया, प्रश्न तो नाही आहे, पण ध्यानाला गजर लावून बसावं का? ध्यानाला बसताना गजर लावला नाही म्हणे जास्त चुकून ध्यान लागलं तर काय करा, उगाच आपला लगेच आजच्याच मोक्ष नको, असं असतं का? नाही. आपल्याला कालाच्या अतीत जायचंय. काळावरती सत्ता चालत नाही, फक्त परब्रह्माची. बरं, परब्रह्मावर कालाची सत्ता नाही. तुमच्या माझ्या देहावर, तुमच्या माझ्यावरती, सगळ्यांवर काळाची सत्ता चालते, पण कालातीत, काळ निर्माण झालेला नव्हता, दिशा निर्माण झालेल्या नव्हत्या, अशी जी स्थिती आहे ती परब्रह्म स्थिती आहे. ते आपण आहोत, या शरीरातलं चैतन्य ते मी आहे, हे समजून घ्या करताच परमार्थ आहे. असो, पहाटे 2-2:30 वाजलेत. कल्याण आहे तिथे, उद्धव आहे, समर्थांच्या स्त्री शिष्य आहेत, सगळे लोक होते, असं काही एकांत नव्हता. पण समर्थांच्या पायावर वेणाबाईंनी डोकं ठेवलं आणि ओक्साबोक्षी रडल्या. अश्रूंच्या गरमपणावरनं लक्षात आलं समर्थांना, हे आनंदाश्रू नाही आहेत, हे दुःखाश्रू आहेत. दुःखाश्रू नेहमी थोडे टेम्परेचर जास्त असतं, आणि आनंद, मुलगा पास झाला, काही झालं तरी आपल्या डोळ्यात पाणी येतं, ते जे अश्रू असतात ते साधारण आपल्या बॉडी टेम्परेचरचं असतं. समर्थांच्या लक्षात आलं, महापुरुष तो. समर्थ म्हणाले, काय? वेणाबाई म्हणाल्या, मी कुणाला नकोय, सासूरवाडीच्याही लोकांना नको आहे, माहेरच्या सुद्धा लोकांना मी तशी जडच आहे. मी तुमच्या बरोबर येऊ? मला एखाद्या मठामध्ये पडेल, भांडी घासायचं काम द्या, उष्टपाक सगळ्यांचं जेवण उरलेलं असेल ते मी खाईन, कुणावर ओझं नाही देणार, पण मला उभं घाला या सगळ्यांचा. जाता येता लोक निंदाच करतात, इतकी मी वाईट आहे का? आता एखादा असता तर म्हटलं असता, वा वा, आम्हाला एक चांगला कार्यकर्ता मिळाला, चला चला लगेच बॅग भरा. पण संतांना भूत भविष्य आणि वर्तमान जयास त्रिकाळाचे ज्ञान. समर्थ म्हणाले, समर्थांनी तिथे जो श्लोक सांगितलाय तो हा आहे बरं का, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसिरे निभवावे. वेणे, तुझ्या नावातच दुःख आहे. बरं, मला तुझ्या चेहऱ्यापर्यंत लक्षात येते की तुझ्या जीवनात अजून एक मोठा दुःखाचा भोग शिल्लक आहे. सगळे प्रपंचातले दुःखाचे भोग भोगून घे, योग्य वेळेला मी तुला योग्य त्या ठिकाणी ठेवेन, जराही काळजी करू नकोस. वेणाबाईंना आनंद झाला, आज नाही 6 महिन्यांनी, वर्षांनी, केव्हा तरी मला समर्थ परमार्थाचा मार्ग दाखवतील, अनुग्रह तर मला मिळालाच आहे. आणि वेणा स्वामी घरी गेले. पहाटे 2-3 वाजता गोपजी पंत तोपर्यंत पुढे गेले होते, पोचल्या. गोपजी पंत पहाटे उठले, स्नान संध्या झाली आहे, पूजा करतायत सोहळ्यामध्ये. इतक्यात दारामध्ये काहीतरी खुसखुस ऐकू आली. कुणी आहेत का गोपजी पंत? गोपजी पंत बाहेर आले. या गावातले काही प्रतिष्ठित लोक, एक 8-10 लोक असेच आलेत. बसा. त्यावेळेला बैठकी घातलेल्या असायच्या. बसा, मी सोहळं सोडून येतो. पूजा पूर्ण केली, सोहळं बदललं आणि येऊन बसले गोपजी पंत आणि बोलायला सुरुवात झाली. हा चरित्रातला प्रसंग सांगतोय बरं मी, धैर्या करता. इथे सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली, गोपजी पंत कसं बोलायचं, तुम्ही आमचे? हो म्हणले, आम्ही तुमचे. बरोबर आहे, तू तू सांग म्हणे. त्यांना धाडस होईना, कारण निंदा करायची कोणाची तरी, आणि निंदेला सुरुवात झाली. गोपजी पंत, काल तुमची मुलगी समर्थांच्या पायावर डोकं ठेवून रडली, नमस्कार केला. गोपजी पंत म्हणले, बरोबर आहे, मी लांब उभा होतोच, त्यांचं काहीतरी बोलणं चाललंय म्हणून मी पुढे आलो. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, पण ते जरा, तिनं समर्थांचे पाय घट्ट धरले होते. अहो, ती त्यांची अनुग्रहित आहे, तिनं त्यांचे नाही पाय धरायचे तर मग कोणाचे धरायचे? सद्गुरूंचेच पाय धरायचे ना. हो हो,
आम्हाला कळतं सगळं. हे बघा, गोपजी पंत नुसते पाय धरले नाही, ती त्या गोसाव्याला म्हणाली मला तुम्ही घेऊन जा, आणि तो निर्लज्ज गोसावी म्हणाला की मी तुला घेऊन जातो. हे ऐकलं आणि गोपजी पंत कोसळले. गोपजी पंतांना दुःख झालं. लक्षात घ्याल, प्रत्येक बाप आपल्या मुली करता जरा जास्त सेन्सिटिव्ह असतो. प्रत्येक बाप. मुलगी आणि वडील हे नातं अतिशय नाजूक सांगितलंय, निस्वार्थ सांगितलंय. आपल्या मुलीबद्दल कोणी वाईट बोललेलं बापाला चालत नाही, आईलाही चालत नाहीच, पण जास्त मनावर कोण घेतं तर बाप घेतो. कालिदासांनी वडील आणि मुलगी यांचं नातं सांगताना शाकुंतलामध्ये 4थ्या अंकात लिहिलंय की असं नातं जगामध्ये कुठलंच नाहीये, निस्पृह नातं म्हटलंय. वडील म्हणजे मुलगी हे बापाच्या नाकाचा शेंडा आहे. अतिशय वाईट वाटलं. ते म्हणले बर ठीक आहे, आणि ते लोक निघून गेले. आणि यांनी हाक मारली, वेणे बाहेर ये, फार झाला परमार्थ तुझा, खूप झाला परमार्थ, आजपासून प्रवचन कीर्तन बंद, सद्गुरु बिदगुरु काही नाही, काय अनुग्रह दिलाय तो नाम घरामध्ये जपत बस, अजिबात नाही चालणार जाणं, मला आवडणार नाही, लोक निंदा करतायत. वेणा स्वतः म्हणाल्या, बाबा बाबा ही गुरुनिंदा आवडते काय वदा, ते फक्त माझे सद्गुरु नाही आहेत, तुमचे सद्गुरु आहेत. आपल्या गुरुची निंदा तुम्ही ऐकून कशी घेतलीत? तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही, समर्थांवर भरोसा नाही, पण या निंदा करणाऱ्यांच्यावर भरोसा आहे. वेणाबाईंचा अभंग आहे, रामनामा विण मज कंठेना, कोणी निंदिती कोणी वंदिती, वासमी त्यांची पायीना, हृदयी धरिले सद्गुरु चरणा, वेणीचे निज जीवन, वेणीचे जीवन वेणीचे निज जीवन रामच जीवन, आता होणार ते सुखे होईना. काय वाटेल ते झालं तरी चालेल, मी कीर्तन प्रवचन आणि नाम सोडणार नाही नाही नाही. पण हे लोक मला मोक्षाला उपयुक्त नाही येणार आहेत, जे निंदा टिंगल करतायत. जे लोक आपल्या अवतीभोवती राहून आपल्याला कोसळावं याकरता प्रयत्न करतात, त्यांची जास्त नोंद घ्यावी, त्या सद्गुरूंच्या वचनाची जास्त नोंद घ्यावी सांगा. आणि रोज 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 ती कीर्तनाला जाते. गोपजी पंत पण आहेत, पण घरामध्ये वादावादी वाढू लागली आणि त्याचा एंड कशामध्ये झाला, शेवट कशामध्ये झाला, वर्णन असं आहे, खिरीतून, दुधातून, भातातून, कशांत तरी वेणाबाईंच्यावर विषप्रयोग झाला. जसं मीराबाईंनी विष घेतलं तसं वेणाबाईंना विष घ्यावं लागलं. आणि वेणाबाईंच्या लक्षात आलं आता मी संपले. वेणाबाई दुपारच्या थोडं वामकुक्षीला विश्रांतीला आपल्या खोलीमध्ये गेल्यात आणि एकदम चक्कर आल्यासारखं झालं, असं असं व्हायला लागलं, धरलं असं कशाला तरी, आणि पाणी पिण्याकरता कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा डेरा जिथे असायचा तिथे पाहिलं, तो डेरा हलवलेला होता, तिथे पाणी नव्हतं. खोलीचं दार बाहेरून लावण्यात आलं आणि बाहेरून कडी घालण्यात आली, आणि वेणाबाईंच्या पटकन लक्षात आला मुद्दा की माझ्यावर विषप्रयोग झालाय. इथे वेणाबाईंनी तळमळीनं सद्गुरूंची प्रार्थना केली की धावत या गुरुराजा, मला मरण येतंय मला वाईट वाटत नाहीये, पण मला अपमृत्यू येतोय विषानी याचं वाईट वाटतंय. मरताना तुमचं दर्शन झालं तर मला खूप बरं वाटलं असतं, तुमची कथा ऐकता ऐकता समोर माझा देह पडला असता तर मला काही वाईट वाटलं नसतं, मला तुमचं दर्शन पाहिजे होतं हो. आणि लक्षात घ्यावं सिद्धांत की आपण सद्गुरु तत्व म्हणतो ते कुठल्याही देहात नसतं. देहाद्वारे मार्गदर्शन जरी करत असलं तरी सद्गुरु म्हणजे परब्रह्म आहे, सर्वत्र सदा आणि सम असं गुरुतत्व भरलेलं आहे. आत्ता आपल्या अवतीभोवती गुरु आहेत, सद्गुरु आहेत. ते आपल्या लेवलला येण्याकरता कुठला तरी देह धारण करतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून ते टेंबे स्वामी महाराज होतात, म्हणून ते रामदास स्वामी होतात. पण रामदास स्वामींचा देह म्हणजे सद्गुरु नव्हे, ते सद्गुरु तत्व त्यात आलंय. जसं आपल्या घरामध्ये नळाला पाणी येतं, नळ म्हणजे पाणी नव्हे, पण नळाशिवाय पाणी आपल्याला सोयीचं नाही होत म्हणून नळ, तसा देह धारण करणारा सद्गुरु तत्व देह धारण करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो. काही वेळा देह धारण न करता सुद्धा मार्गदर्शन करतो. योगी अरविंदांना ज्या वेळेला इंग्रजांनी जेलमध्ये ठेवलं होतं त्यावेळेला विवेकानंद गेले होते, पण विवेकानंदांची अशरीरी वाणी योगी अरविंदांना ऐकू आली, असं वर्णन केलंय अरविंदांच्या चरित्रामध्ये. अशरीरी वाणी, तेव्हा देह नव्हता, विवेकानंद नव्हते तेव्हा, पण ते म्हणाले अरविंदा
इथून पुढचं मार्गदर्शन मी करू का तुला योगाचं? अरविंद म्हणाले नको, मी आपल्याला वंदन करतो. मला लेले गुरुजी, त्यांचे गुरुजी होते लेले गुरुजी, त्या लेले गुरुजींनी सांगितलंय त्याप्रमाणे मी पुढे जाईल. म्हणून आज सुद्धा आपले सद्गुरू आपल्याशी बोलतात. सद्गुरू हे कुठल्या देहात आपण भावतो, पण देह म्हणजे सद्गुरू नव्हे. मला दर्शन झालं असतं तर बरं झालं असतं असं म्हटल्या क्षणाला खोली बंद असताना समर्थ तिथे सिद्धींच्या साह्यानं प्रगट झाले. आणि समर्थांनी फक्त पाहिलं, गुरु म्हणजे अमृतच आहे, अमृतच प्रत्यक्ष ना. सद्गुरूंनी फक्त वेणाबाईंकडे पाहिलं आणि निपचित पडत चाललेल्या वेणास्वामी एकदम सजीव झाल्या. विषाचा प्रभाव संपला आणि वेणाबाई आणि समर्थ बोलू लागले. बाहेर आवाज येतोय थोडासा वेणाबाईंचा. यांना वाटलं विषाचा अंमल वाढत चालला, म्हणून त्या लोकांना बोलवलं जे लोक निंदा करायला परवा आले होते. अर्थी तयार केली, कडवा आणून ठेवला, गाडगा आणून ठेवलं, अग्नी सगळी तयारी केली आहे. पुढे चिता रचायला पाठवलंय लोकांना स्मशानामध्ये की थोड्या वेळानं वेणा संपेल आणि आम्ही आमच्या मुलीला अग्नी देऊ. वडील आणि आई. आणि अशा स्थितीमध्ये पुरुषाचा कोणीतरी असा एकदम पुरुषी आवाज कोणाचा येतोय म्हणून दार उघडून किलकिल करून पाहिलं. आतमध्ये लख्ख प्रकाश पडला होता, कारण तैजस स्वरूपात समर्थ प्रगट झाले होते. समर्थ तेव्हा होते, पण तेज स्वरूपात ते प्रगट झाले होते. आणि ते पाहिल्या क्षणाला सगळ्यांना दुःख झालं. वेणाबाईंचे आई वडील समर्थांच्या पायावर कोसळले आणि लक्षात आलं त्यांच्या, दार बंद असताना, खिडक्या दार सगळी बंद असताना, आम्ही विष दिलेला असताना आतमध्ये अचानक समर्थ सिद्धींच्या साह्यानं प्रगट झालेत. कारण आमचा सगळ्यांचा पहारा आहे बाहेर. आता सगळ्यांचा चमत्कारच केला समर्थांनी. चमत्काराशिवाय नमस्कार नाही या न्यायाने. आणि सगळे समर्थांना शरण आले. निंदा करणारे आधी शरण आले बर का. आणि आमची वेणा, गोपजी पंत म्हणाले, आमची वेणा आम्हाला तुमच्यामुळे मिळाली. समर्थ म्हणाले, आता ती तुमची नाही राहिली, तुम्ही विष देऊन मारलीत, ती मेली, आता ही झाली श्रीरामाची, रामरायाची आहे. समर्थांच्या वाक्याचा अर्थ लक्षात आला. वेणाबाईंनी पटकन 2 कपडे बरोबर घेतले आणि निघाल्या समर्थांबरोबर. समर्थ म्हणाले, बाळा आई वडिलांना नमस्कार कर. आतापर्यंत तू जे श्रेष्ठ धाडस धरलं, धैर्य धरलं, त्याचं फल म्हणून तुला यथाकाली मोक्ष मिळणार आहे. पण आई वडिलांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ नको. मना बोलणे नीच शोषित जावे. ते काही बोलले, ते काही वागले तरी माझ्या वाणीतून कठोर शब्द येता कामा नाही. माझ्या जीवनात विकारांचा आघात असेल, शत्रूंचा आघात असेल, अनेक अर्थाने आघात असेल, मी कोसळायचं नाही. कारण बऱ्याचदा माणूस चांगला वागतो आणि त्याला असं वाटतं मी इतका चांगला आहे, मी कोणाच्या अध्यात नाही, मी इतका व्यवस्थित आहे, तरी सुद्धा लोक माझ्याशी असं वागतात हो. आणि मग त्याला उबग येतो, त्याला आपल्या कार्यापासून च्युत व्हावं वाटतं. राहू दे, मरू दे तिकडे, जप नको कोणाच्या नादाला लागायला, जाऊ दे, नको काही, अशा अर्थानं वाटू शकतं. तिथे मना श्रेष्ठ दारिष्ठ जीवी धरावे. आणि लोक कसेही बोलले तरी माझ्या जीवनामध्ये मी डायलॉग चालू ठेवला पाहिजे. कारण बऱ्याचदा मनुष्य मौन धरतो. या सगळ्यांना सगळं कळतंय तरी सुद्धा का कटकट करतायत, समजून घेऊ शकत नाही. जाऊ दे, यांच्याशी बोलायलाच नको. आणि यात गैरसमज वाढू शकतात. म्हणून माझ्या स्वतःच्या जीवनाच्या ध्येयाचं योग्य त्यावेळेला मला इंटरप्रिटेशन देता आलं पाहिजे, डायलॉग चालू राहायला पाहिजे. तो आवाज न चढवता मना स्वतः मात्र मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. नम्रतेने मला सांगता आलं पाहिजे, असं नाहीये, हे असं आहे आणि मला असं करायचंय. योग्य त्यावेळेला मला बोलताही आलं पाहिजे आणि ते नम्रतेनं. असं का? याचं कारण असं, आपल्या जीवनामध्ये आपण सायकोलॉजिकल, मानसिक दृष्ट्या परिपक्व, मॅच्युअर तेव्हाच असतो ज्या वेळेला आपण लोकांकडून निगेटिव्हिटी स्टॉप करतो, निगेटिव्हिटी येऊ देत नाही. मना सर्व लोकांचे रे निभवावे. फार छान श्लोक आहे. सर्वेशाम विरोधेन ब्रह्म कर्म श्राद्ध कर्म किंवा काय पूजा कर्म समारभे. अविरोध. आपल्याला विरोधक वाढवायचे नाही आहेत जगात, गेले उडत नाही. आपल्याला विरोधक वाढवायचे नाही आहेत. आपण 4 लोकांचं निदान आशीर्वाद नाही घेऊ शकलो तर शाप तरी घ्यायचा नाही. तसं नाहीये हो, हे असं आहे. हा डायलॉग चालू राहायला पाहिजे. योग्य तेवढं मला बोलता आलं पाहिजे, पूर्ण स्टॉप करू नये.
माझ्या जीवनात मी अतिशय व्यवस्थित नम्रतेनं माझा मुद्दा सांगू शकलो पाहिजे. आणि अशा अर्थानं स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, यानं दोन गोष्टी होतात. एक पहिली गोष्ट आपलं अंतःकरण मोकळं होतं, आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडून येणारी निगेटिव्हिटी थांबते. कारण बऱ्याचदा मनुष्य ओझं घेऊन जगतो डोक्यावर, उगाच ओझं असतं. काय करू काय करू काय, उगाच ओझं. त्याच्याशी पटत नाही, त्याच्याशी पटत नाही, याच्याशी पटत नाही. मी केव्हा तरी बोललो असेल, हा डायलॉग मला स्वतःला खूप आवडतो. आमच्या गालिब नावाचा जो कवी होऊन गेला त्याचा आहे, खूप छान. कुछ इसी तरह गालिब ने जिंदगी को आसान कर दिया, कुछ इसी तरह गालिब ने जिंदगी को आसान कर दिया, किसी से माफी मांग ली, किसी को माफ कर दिया. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आणि समर्थ सांगतात, मना सर्व लोकांचे रे निववावे. माझ्याकडून मी प्रयत्न करावेत एका मर्यादेपर्यंत, त्यानंतर इग्नोर करावं. इग्नोर करावं म्हणजे दुर्लक्ष करावं, त्यानं तुच्छ लेखावं नाही बरं. दुसऱ्याला तुच्छ लेखण्यामध्ये मी त्यांची निगेटिव्हिटी स्वीकारतो आणि इग्नोर, दुर्लक्ष. मला त्या फोन मधलं फार आवडतं. कोणाचाही फोन आला आणि तुम्हाला उचलायचा नसला तर त्यात एक बटन असतं, इग्नोर. खूप छान, मला इतकं वा रे वा, इग्नोर, दुर्लक्ष. पण पुष्कळ वेळा आम्ही कीर्तन प्रवचनाला जातो, काय लोक काय वाटेल ती निंदा करतात. मी माझ्या गुरुजींना प्रश्न विचारला, म्हटलं गुरुजी फार कटकट होते हो काही वेळा, इतक्या शंका विचारतात लोक, आणि निगेटिव्हिटी खूप असते, इतका नकारात्मक बोलतात. समर्थांचे शिवाजी महाराज काय शिष्य होते का, काहीतरी काय बोलताय बुवा. मला अगदी, मी गडावरती राहिलोय, मी समर्थांचा आहे, मला अगदी कसं तरी होतं. माझ्या गुरुजींना विचारला प्रश्न, मी असं आहे. ते म्हणले, तुला खरं सांगू का, त्यांना माहितीये शिवाजी महाराज आणि समर्थांचा गुरु शिष्यांचा संबंध होता. त्यांना माहितीये लोकांना, तू एकच काम कर, एक छान स्माइल दे तिथे आणि निघून जा. काही त्यांना इंटरप्रिटेशन देत बसू नको, एक स्माइल दे फक्त. क्या बात आहे ना. इतकं शांत वाटलं मला त्या दिवशीपासून. ही ओझी घेऊन नाही जगायचं. स्वये सर्वदा नम्र वाचे, जिथे पॉसिबल आहे, जिथे शक्य आहे तिथे नम्रतेने इंटरप्रिटेशन द्यावं, नाही तर इग्नोर करावं. आणि मना सर्व लोकांचे रे निभवावे. मी लोकांना माझ्या विरुद्ध राहायला उत्तेजित करू नये, उर्मटपणा माझ्या जीवनात नको, म्हणून नम्र वाचे वदावे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, नुसतं धैर्य नव्हे, श्रेष्ठ धाडस. सावरकरांच्या जवळ होतं बघा, केवढं धाडस, केवढा पराक्रम. हा महापुरुष, गुडघ्यावरती तो कोलू आजही दाखवला जातो, तो 2-2, 3-3 तास चालवायला, गुडघे फुटायचे हो. केवढं धाडस. सावरकरांना प्रश्न विचारलाय पुण्यातल्या पत्रकाराने, तुम्ही 2 जन्मठेपा कशा भोगल्यात. सावरकरांचं वाक्य आहे, मी लहानपणी हरिश्चंद्र ऐकला होता, मी लहानपणी उपनिषद ऐकली होती, त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये श्रेष्ठ धैर्य आलं. शारीरिक कष्ट असतील, मानसिक कष्ट असतील, विकारांवर मात करायची असेल, या सगळ्याला आवश्यक आहे धैर्य. त्याचा हलक्या वृत्तीचा मनुष्य लगेच कोलॅप्स होतो, लगेच संपतो, आणि मग तिथेच तो त्याचं कार्यही संपतं. तसं होता कामा नये. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, निंदा इत्यादी सगळं मी सहन करावं. तितिक्षा, त्याचा परिणाम होणं, सहन करावं याचा अर्थ परिणाम होणं बंद करून द्यावं. निदान नकारात्मक परिणाम तर बंद करावा. एखाद्याने माझा दोष काढलाय तर खरंच विचार करावा, दोष आहे का माझ्यात हा, असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करावा, नसेल तर संपला विषय, नाहीच आहे, तो खोटं बोलतोय. मग खोटं बोलणाऱ्याचं काय ऐकावं. मी गमतीनं नेहमी सांगतो, मला कोणी मूर्ख म्हणालं आणि मी वळून पाहिलं, ए मूर्खा असं म्हणल्यावर मी वळून पाहिलं, याचा अर्थ काय, मी स्वीकारली त्याची हाक. सरळ आहे. जर मी मूर्ख नाहीये तर वळून पाहायचं कारण काय आहे. बरं मूर्ख आहे, समजा मूर्ख आहे, मूर्ख याचा अर्थ मोह पावलेला, माझं काही चुकतंय, माझं अमुक एक माझ्यात न्यूनता आहे, तर आणि तो सांगतोय तर बरोबर आहे त्याचं. मग मी माझ्यात सुधारणा करावी का त्याला नावं ठेवावी. म्हणून मना श्रेष्ठ धारिष्ठ जी, मना बोलणे नीच शोषित जावे. माझ्या जीवनात बोलण्याची वेळ असेल त्यावेळेला नम्रतेनं मी माझा बोलणं मुद्दा छानपणे मांडावा. बरं, अगदी आग्रहपूर्वक. आता भारतामध्ये जे काही शेतकरी संमेलन वगैरे हे चाललंय ना, आपण ऐकलं असेल गेले महिनाभर, आदरणीय पंतप्रधानांनी, मी कोणाच्या बाजूचा नाही बरं, पण मला तो मुद्दा त्यांनी नम्रतेने इतकं छान मांडला मुद्दा,
की असं आम्ही समजतच नाही की आम्हाला सगळी अक्कल आहे. कालचंच आहे बोलणं त्यांचं. आम्हाला सगळं कळतंय असं म्हणणं नाही, पण डायलॉग तर होऊ द्या तुमचं माझं, आपण एकत्र बसून बोलूया तरी. हे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. तर तुम्हाला काही कळत नाही असं म्हणू शकले असते की मी. आणि तसंच आहे खरं तर माझ्या मताने आता सध्या तरी. काय बाकी सगळे लोक उचलून धरतायत जो कृषी कायदा, हे लोक मात्र त्याला विरोध करतायत. असो, मला तर त्या राजकारणाशी बोल. स्वदेश सर्वदा नम्र वाचे वदावे आणि मना सर्व लोकांचे रे निभवावे. असं जेव्हा शांत लोकांना मी करतो, त्यावेळेला मी जेव्हा मेडिटेशनला बसतो, ध्यानाला बसतो, त्यावेळेला माझ्या मेडिटेशन मध्ये तेवढे लोक येत नाहीत. जेवढे वैर केलेले लोक सगळे मेडिटेशन मध्ये येतात, कारण त्यांनी माझ्या मनामध्ये घर केलेलं असतं आणि ते मला नकारात्मकता देतात, निगेटिव्हिटी देतात आणि माझं मेडिटेशन नीट होत नाही. आणि अशा अर्थाने कितीतरी बोलण्यासारखं या श्लोकावरती. मुद्दा हा की असं धैर्य समर्थांच्या कृपेनं तुम्हाला आणि मला प्राप्त होवो. योग्य त्या पद्धतीनं आपला ऐहिक प्रपंचातली कर्तव्य असतील, पारलौकिक जीवनातली कर्तव्य असतील व आध्यात्मिक प्रगती असेल, या तिन्हीच्या जीवनातली जी कर्तव्य असतील त्यामध्ये आपण जराही चुकू नये सगळ्यांनी, तुम्ही मी सगळ्यांनी. आणि आपला बॅलन्स जो आहे आपला तो छान राहावा आणि आपलं जीवन धन्य व्हावं अशी शुभेच्छा देतो आणि इथेच विरमतो. आपल्या कृपेनं, आपल्या सगळ्यांच्या इच्छेनं आज मला या श्लोकाची प्रकट चिंतनाची व्यवस्था उपलब्ध झाली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. समर्थांचा या एक श्लोक म्हणतो, समर्थांचा नव्हे, हा एका कवीचा आहे, पण खूप चांगला श्लोक आहे. हा श्लोक म्हणूया आणि थांबूया. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थली सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीसी, तू तातमी बालक. जय जय रघुवीर समर्थ. सर्व व्हॅन्कुव्हर भजन परिवारातर्फे मनःपूर्वक आभार मानतो आणि आम्ही सर्वजण स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आपण वेळ काढता आमच्यासाठी आणि आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करता. नवीन वर्षी पण असंच हीच प्रथा चालू राहील अशी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. 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 बंद करतो का आता? ओके ओके ओके. थँक्यू. थँक्यू प्रशांत. थँक्यू. बाय बाय.